तर हा एक नमस्कार मंडळी. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तयारी सगळी करून ठेवलेली आहे. नूडल्स मी बघितलं होतं बहिणीने बनवताना. टॅमॅटो, कांदा, तेजपत्ता, कढीपत्ता, कोथिंबीर, वाटाणा, हे नूडल्स आणि हे पुलाव म्हणजे साधा वाटाणा भात आहे. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज नूडल्स बनवायला घेते. फर्स्ट टाइम करते, मी कधी केलेलं नाहीये. बहिणीने बनवलेलं ते मी बघितलं, म्हटलं आज स्वतः करून पाहावं. मी तयारी सगळी करून ठेवलेली आहे. नूडल्स पाण्यामध्ये उकळवून वाफवून घेतलेले आहेत. असे थंड पाणी वगैरे मारून असे मोकळे करून घेतलेले आहेत. आणि गाजर, शिमला मिरची कापलेली आहे, कटिंग करून ठेवून दिलेली आहे. कांदा कापलेला आहे, कांद्याची पात पण कापून घेतलेली आहे. आणि आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली आहे. आता मी गॅस पेटवते. तर हा एक नमस्कार मंडळी. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हाय गाईज बोलतो. तर मम्मी सारखी बोलते हाय गाईज काय लावलंय, नमस्कार मंडळी बोलायचं. तर मम्मीला बोललं तर आज तोच सुरुवात कर. मग तर मम्मीने सुरुवात केली, तर मी पण आहे आता व्हिडिओमध्ये. मी पण मम्मीला मदत करणार आहे. तर नूडल्स वगैरे बनवायचा तर प्लॅन ऍक्च्युली उद्या होता, पण मी उद्या बाहेर चाललोय. न्यू इयरची पार्टी, त्यासाठी मी चाललोय बाहेर. म्हणून बोललो मम्मीला आपण आजच करून टाकू. तर आता तेच चाललंय, बघू शकता इथे. तेल कढईमध्ये कढई ठेवलं, तेल 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. ते टाकण्यासाठी सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी आणि टॅमॅटो सॉस हे आणलेले आहे. पहिला आपण कांदा टाकून घेऊया. आता कांदा टाकलेला आहे तेलामध्ये. आता शिमला मिरची आणि गाजर टाकून घेते. कांद्याची पात थोडी टाकायची, जास्त नाही. शिमला मिरची आणि कांदा मी घातलेला आहे याच्यामध्ये. आणि आता ते जास्त शिजून नाही द्यायचं, थोडंसं हे करायचं. आता थोडंसं जर शिजलं की मग त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकायची. थोडं जरा हलका शिजवून घ्यायचं, जास्त नाही शिजवायचं ते. आता ह्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी, परत पाठी टाकून घेऊ शकतो. तिखट असल्यामुळे कमी टाकते आहे मी. आणि टॅमॅटो सॉस.
हे सगळं टाकून मी हे परतवून घेते. आता याच्यामध्ये मी नूडल्स टाकत आहे. हे बघा मोकळे झालेले आहेत असे. छोट्या चमच्याने मी मिक्स करते आहे. तर मी वरून थोडी कांद्याची पात टाकते आहे. आपले नूडल्स झालेले आहेत रेडी. नूडल्स तयार झालेले आहेत. आता फक्त आपण खायचं एकदम मस्त पोट भरून. आता तो खाऊन सांगेल तुम्हाला कसे झालेत. आता मी फर्स्ट टाइम करते. मी फक्त बघितलं होतं बहिणीने बनवताना. आता मी झाकून ठेवते थोडा वेळ, कारण मला अजून पुलाव साधा वाटाणे भात करायचा आहे. तो मी आता करायला घेते. त्याच्यामुळे मी आता थोडा वेळ झाकून ठेवते. हाय गाईस, तर आपले नूडल्स बनवून झालेले आहेत. आता मम्मी पुलाव बनवायला घेते. तर आता तुम्हाला मी पुलाव दाखवतो. हा, आता पहिले कुकरमध्ये तेल वगैरे टाकून घेते. पुलावसाठी काय काय काढून ठेवलेलं आहे सांग एकदा. पुलावसाठी मी टॅमॅटो, कांदा, तेजपत्ता, कढीपत्ता, कोथिंबीर, वाटाणा, ओला वाटाणा, बटाटा, फ्लॉवर, शिमला आणि गाजर हे मी आधीच करून ठेवलेलं आहे. सगळं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यामध्ये या हिरव्या मिरच्या टाकत आहे. कढीपत्ता, आता त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो, टॅमॅटो फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण गाजर, शिमला आणि फ्लॉवर जे कापून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. परत वाटाणे, बटाटा, आणि त्याच्यामध्ये आपण हा मसाला आणलेला आहे, पुलाव मसाला, तो टाकायचा आहे. आम्ही बासमती तुकडा तांदूळ आणते घरी वापरण्यासाठी. आपलं हातोच तांदूळ मी घेतलेला आहे. तर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे तांदूळ मी टाकत आहे. त्याच्यामध्ये आता मी पाणी घालत आहे.
आणि मीठ टाकत आहे. त्याच्यावरती मी आता एक कापून ठेवलेली कोथिंबीर, कुकरचं झाकण मी लावलेलं आहे. 3 शिट्या झाल्या काय गॅस बंद करायचा. 3 शिट्या करायच्या, जास्त शिजवून नाही द्यायचं. A few moments later. तर आता आपला पुलाव पण रेडी झालेला आहे, ते तुम्ही ते बघू शकता. आता मम्मी उघडेल ते. 3 शिट्ट्या वगैरे पण झाले, आता फक्त थंड व्हायला ठेवलेला होता आपण. आता बघू. वास तर छान येतोय. कसे झाले नूडल्स पण तयार आहे. आता मी हे सगळं खाऊन घेणार आहे, कारण का 1 तारखेपासून आपल्याला करायचे जिम. त्यासाठी आपण डाएट चालू ठेवणार आहे कंटिन्यू. ते बघू शकता. हे पापड मी मिक्स करेन पुढच्या वर्षी, खायला भेटणार नाही त्यामुळे मी आत्ताच खातोय पापड तर आपण खूप खातो माहिती आहे का. जेवायला म्हणजे आपल्याला पापड लागतोच नेहमी. हे नूडल्स आणि हे पुलाव म्हणजे साधा वाटाणे भात आहे. तर तो आता खाईल आणि तुम्हाला सांगेल कसा झालाय तो. इथे बघू शकता. पहिला आपण भात खाऊन बघूया आता कसा लागतोय. भात एकदम मस्त झाला एकदम. तुम्ही नक्की ट्राय करा घरी रेसिपी. आता आपण नूडल्स ट्राय करू. नूडल्स पण एकदम भारी झाले. मम्मीला बोलूया आपण. मम्मी आता तू खाऊन बघ एक घास. छानच झाले. पहिल्यांदाच केलेत पण छान झाले. नूडल्स आता भात खा, राईस खा. दोन्ही छान झालेले आहेत. म्हणजे आपण असं ठरवून करतो ते काही ना काहीतरी बिघडते, पण हे अचानक असं केलं ना का बरोबर होते. हे ठरवून केलेलं नाहीये, म्हणजे करूया म्हटलं म्हणून आपलं केलं. सामान पण घरात होता तर करून टाकलं. तर आता मी हा व्हिडिओ इथे एंड करतोय. तर तुमच्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. तुमचं येणारं वर्ष आहे ते चांगलं जावं. माझं तर जाणारच आहे चांगलं. नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे आनंदाचे जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मी करते आहे. हा, तर हा ब्लॉग 2025चा हा व्हिडिओ मी आता इथे एंड करतोय. तर भेटूया आपण आता एक पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हे रेसिपी ट्राय करा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. बाय. नमस्कार.